नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघता LS मराठी. आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वात मोठी मान्सून ब्रेकिंग मी आपल्या समोर घेऊन येत आहोत. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरघर या ठिकाणी आहोत आणि ह्या बोरघर या ठिकाणी गेल्या 24 तासांपासून अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय. तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं तर अतिशय जलमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर या क्षेत्राला लागूनच बोरघर धरण आहे आणि बोरघर धरणाने देखील इशारा पातळी त्यानंतर धोका पातळी ओलांडलेली आहे. आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर दृश्य बघताय तर ही जी पुढे आहे ती आदिवासी वाडी आहे आणि ती आदिवासी वाडीमध्ये जवळपास 29 घरं आहेत आणि ह्या 29 घरांमध्ये जवळपास 60-70 लोक या ठिकाणी राहतात. आणि मुळात पाणी एवढं असल्यामुळे आता त्यांच्याशी जो जाणारा मुख्य रस्ता आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे त्या लोकांचा संपर्क तुटलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचा एकही माणूस अद्याप या ठिकाणी आलेला नाही आहे. सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे, एनडीआरएफ सारख्या टीमकडून त्यांना बाहेर काढण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. कारण पाण्याची पातळी अतिशय झपाट्याने या ठिकाणी वाढत आहे. जवळपास 31 कुटुंबांचा जीव या ठिकाणी धोक्यात आहे. तुम्ही जर माझ्या पाठी बघितलं तर हा कातकरी समाज आहे आणि वरती कातकरी विभागातले वाडे आहेत. जवळपास 29 घरं या ठिकाणी वास्तवास आहेत. शेकडो लोक या घरांमध्ये राहतात आणि या घरांमध्ये राहत असताना आता सर्वात महत्त्वाचा पाण्याचा धोका त्यांना उद्भवत आहे. तरीही प्रशासनाचा हलगर्जीपणा या ठिकाणी आहे का असा सवाल या ठिकाणी नागरिक उपस्थित करत. कारण अजूनही कोणत्याही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे. कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. अतिशय मुसळधार पाऊस खास करून या रत्नागिरी विभागामध्ये पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. तरी प्रशासनाने ह्या संदर्भित 29 जी घरं आहेत त्याच्यामध्ये अडकलेले जे शेकडो नागरिक आहेत यांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.